नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशन व्यवहार आणि संपादन या विषयामध्ये मागील काही तासाला आपण प्रकाशन संस्था, त्याचं स्वरूप, त्याची कार्यप्रणाली, कॉपीराइट कायद्याची ओळख, ग्रंथ विक्री, ग्रंथ वितरण, जाहिरात व्यवस्था, काही ग्रंथ वितरणाची विविध माध्यमं, साहित्यकृती, जाहिरात माध्यमं या वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती घेतल्यानंतर, ओळख घेतल्यानंतर आपण आता संपादन प्रक्रिया, निर्मिती विभाग, वितरण व्यवस्था, व्यवस्थापन व जमा खर्च या पुढील घटकांवर थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। एकंदरीत मागील तासाला सांगितल्याप्रमाणे जी काही प्रकाशन संस्था आहे, ही लेखकाने लिहिलेलं जे साहित्य आहे, हे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे, हे कार्य प्रकाशन संस्था करीत असते। प्रकाशक हा या प्रकाशन संस्थेचा प्रमुख असतो आणि तो ग्रंथलेखनापासून तर त्याच्या विक्रीपर्यंतच्या सर्व कृतींचं आयोजन, संयोजन हा घडवून आणत असतो। आता लेखकांकडून प्रथमतः त्यानं लिहिलेलं हस्तलिखित असेल किंवा DTP करून आणलेलं साहित्य असेल, ग्रंथ असेल किंवा एखादी साहित्यकृती असेल, मग ती कथा असो, कादंबरी असो, कविता असो, नाटक असो, हे जी साहित्यकृती DTP करून आणलेली असेल किंवा हस्तलिखित प्रत असेल, ही संहिता लेखकाची, संपादक असेल किंवा प्रकाशक असेल, तो स्वीकारतो आणि स्वीकारल्यानंतर ही जी प्रकाशन संस्था आहे किंवा त्यात काम करणारं संपादन मंडळ आहे किंवा खुद्द स्वतः प्रकाशक आहे, ही लेखकाची संहिता वाचून काढतो आणि वाचल्यानंतर ती संहिता योग्य आहे की नाही याची निवड करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम हा प्रकाशक करतो। त्यावर योग्य ते संस्करण करून, कदाचित त्यामध्ये काही त्रुटी असतील, काही वादात्मक वाक्य असतील, काही आक्षेपार्ह लिखाण असेल, त्याच्यावर हा प्रकाशक असेल किंवा संपादक असेल तर तो काय करतो, संस्करण करतो, काही ठिकाणी दुरुस्त्या करतो आणि ही साहित्यकृती जास्तीत जास्त निर्दोष कसं करता येईल याचा फार मोठा प्रयत्न करतो। आणि अशी ही संहिता वाचल्यानंतर, संस्कारित झाल्यानंतर, निर्दोष झाल्यानंतर त्याची मुद्रण प्रत तयार करण्याचं काम सुरू होतं आणि मग मुद्रण प्रत तयार झाल्यानंतर किंवा पुस्तकाची छपाई तो करून घेतो आणि मग त्या ठिकाणी ग्रंथ विक्रेत्यांपर्यंत ते पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य तो करतो। या सर्व कामांचं जे संकल्पना आहे किंवा नियोजन आहे किंवा व्यवस्थापन आहे, हे प्रत्यक्ष कार्यवाही प्रकाशन संस्था ही करीत असते। यापूर्वी आपण बरीचशी चर्चा या प्रकाशन संस्थेवर केलेली आहे। तर या कामासाठी आवश्यक ते आर्थिक नियोजन हे करणं, भांडवल उभा राहणं, विक्रीद्वारा उत्पादन मिळवणं किंवा संबंधित लेखकाला प्रकाशन संस्थेतलं जे काही मानधन आहे, हे मानधन किंवा कामाचा मोबदला प्रकाशन संस्थेमध्ये जे लोक काम करत असतात, या लोकांचा मानधन असणं किंवा त्याचं या ठिकाणी मोबदला असणं, म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार हा प्रकाशक अत्यंत प्रामुख्यानं करत असतो। आणि अशा प्रकाशन संस्थेमध्ये संपादन विभाग किंवा निर्मिती विभाग किंवा वितरण विभाग हा या ठिकाणी काम करत असतो। त्याबरोबरच व्यवस्थापन आणि जमा खर्च याही घटकांना या प्रकाशन संस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचं हे स्थान असतं। आता किंबहुना या सर्व घटकांच्या परस्पर सहकार्यामधून ही प्रकाशन संस्था आकारास येत असते, म्हणजे याशिवाय प्रकाशन संस्था आकारास येऊ शकत नाही, म्हणून हे सर्व घटक एकमेकांशी संबंधित असतात। आता या ठिकाणी आपण प्रकाशन संस्था किंवा त्याचं जे काही कार्यप्रणाली, स्वरूप हे
मागील अनेक तासांना चर्चा केलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला संपादन या गोष्टीवर थोडासा परिचय किंवा ओळख आपल्याला करायची आहे. तर आता ही जी प्रकाशन संस्था आहे, या प्रकाशन संस्थेच्या कामाची सुरुवात ही पहिल्यांदा कुठून होते तर संपादनापासून होते. जो काही लेखक आहे, जो काही कवी आहे, किंवा जे काही अनुवादित साहित्य आहे, किंवा जे काही कोणतीही साहित्यकृती असो, कोणताही धार्मिक ग्रंथ असो, कोणतंही शैक्षणिक साहित्य असो, किंवा कोणतीही धार्मिक एखादी म्हणजे ग्रंथ असो, कोणतीही साहित्यकृती प्रथमतः ज्यावेळी या प्रकाशक व्यवस्थेमध्ये येते त्यावेळी संपादन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि याची कामाची सुरुवात ही संपादन विभागाच्या कामापासून होत असते. जो लेखक या प्रकाशन संस्थेकडे आपलं हस्तलिखित या ठिकाणी पाठवत असतो किंवा स्वतः येऊन देत असतो, म्हणून लेखकांकडून, कवींकडून किंवा संबंधित जो कोणी कवी असेल, लेखक असेल, या व्यक्तींकडून हे जे हस्तलिखित आहे ते हस्तलिखित मागवण्याचं काम आणि त्याची निवड करण्याचं काम, किंवा त्याच्या निर्मितीचा कार्यक्रम ठरवणं, किंवा निर्मितीसाठी मांडणी करणं, किंवा त्याची सजावट संकल्पना करणं, निर्मितीबाबत निर्मिती विभागाला सूचना देणं, म्हणजे संपादक विभागाची किंवा या संपादनाची, संपादकाची जी कामं आहेत ती या प्रकाशन संस्थेमध्ये अनेक विविध प्रकारे चालतात. त्यामध्ये अशा या ठिकाणी निर्मितीसाठी त्याची मांडणी करणं किंवा सजावटीची संकल्पना करणं, निर्मितीबाबत निर्मिती विभागाला सूचना देणं, पुस्तकांच्या जो काही या ठिकाणी वितरणाबाबत वितरण विभागाला या ठिकाणी मार्गदर्शन करणं. म्हणजे एखादी साहित्यकृती ज्यावेळेस आपण प्रकाशित करीत असतो त्यावेळेस ती अनेक वेगवेगळ्या या घटकांमधून बाहेर पडत असते. प्रकाशन संस्थेमध्ये अनेक वेगवेगळे घटक कार्यरत असतात आणि हे सगळे एकमेकांशी संबंधित असतात. म्हणून या ठिकाणी त्या ग्रंथाची मांडणी करणं, त्याची संहिता वाचणं, मग त्या ठिकाणी त्या निर्मितीची कार्यक्रमाची मांडणी करणं, या ठिकाणी त्या पुस्तकाची किंवा साहित्यकृतीची बांधणी करणं, मुखपृष्ठ तयार करणं, किंमत ठरवणं, कोणतं पेज कसं कुठल्या पात्रतेचं वापरायचं हे ठरवणं, म्हणजे अशा विविध विभागांना सूचना या संपादन विभागाला कराव्या लागतात. आणि मग या ठिकाणी वितरण विभागाला सुद्धा संपादन विभाग मार्गदर्शन करत असतं. आणि मग अशा या कार्यामधून संपादन विभागाकडून ही सगळी जी कामं आहेत ही कामं पार पाडली जातात. आता या ठिकाणी हस्तलिखित स्वीकारण्यापासून ते त्याचं वितरण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर संपादन विभागाचं जे कार्य आहे हे कार्य सुरू होतं. मग त्यामुळेच संपादन विभाग हा प्रकाशन व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा हा मानला जातो. म्हणजे जी साहित्यकृती संबंधित कवी असेल, लेखक असेल, ती साहित्यकृती घेऊन या ठिकाणी प्रकाशकाकडे येणं, प्रकाशकानं ती हस्तलिखित वाचणं, त्यामध्ये काही लिखाण आक्षेपार्थ असलं किंवा त्यामध्ये काही त्रुटी असल्या किंवा या विषयापासून म्हणजे एखादा वेगवेगळा जे काही मुद्दे आहेत त्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर विचार करणं, किंवा अशी काही वेगवेगळी वाक्य असतील किंवा काही अश्लीलता त्या ठिकाणी असेल तर ते काढून टाकणं, म्हणजे आलेल्या साहित्यकृतीवर दुरुस्ती करण्याचं काम, किंवा ती एक चांगला ग्रंथ होण्याच्या दृष्टिकोनातून संपादक किंवा संबंधित प्रकाशक या ठिकाणी या गोष्टी सविस्तरपणे किंवा अत्यंत अचूकपणे या गोष्टी पाहत असतो. का? कारण प्रकाशन संस्था ही महाराष्ट्रामध्ये नावाजलेली असते आणि अशा प्रकाशन संस्थेमधून एखादी साहित्यकृती बाहेर पडत असताना त्याला असंख्य वाचक या ठिकाणी प्राप्त होत असतात, अनेक वाचकांपर्यंत ती पोहोचत असते. शिवाय अनेक शैक्षणिक संस्थांमधून, अनेक महाविद्यालयांमधून, अनेक माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा अनेक सार्वजनिक ग्रंथालयामार्फत किंवा अनेक सरकारी ग्रंथालयापर्यंत ही साहित्यकृती जात असते. आणि अशा साहित्यकृतीबाबत सजग राहणं, सावध राहणं, दक्ष राहणं हे या प्रकाशकाचं काम, संपादकाचं हे काम या ठिकाणी असतं. म्हणून संपादक या ठिकाणी काय करतो तर या ठिकाणी
जी सुरुवात आहे या प्रकाशकाकडून जी साहित्यकृती येते ती साहित्यकृती या ठिकाणी लेखकाकडून मागवलेली हस्तलिखितं असतात, ती या ठिकाणी निवड अचूक करणं आणि निर्मितीचा त्याचा कार्यक्रम ठरवला जातो आणि त्यासाठी सजावट करणं, एखाद्या साहित्यकृतीचं मुखपृष्ठ तयार करणं आणि त्या मुखपृष्ठाला जो कोणी मुखपृष्ठकार असतं त्यांना बोलवलं जातं आणि वेगवेगळी मुखपृष्ठ तयार केली जातात. अर्थात मुखपृष्ठ तयार करणारी व्यक्तीसुद्धा त्या कादंबरीतला असेल, कथेतला जे काही साहित्यकृती असेल ती साहित्यकृती वाचून अनेक मुखपृष्ठ तयार करत असतो, कारण संपूर्ण त्या साहित्यकृतीचा आशय मुखपृष्ठावर दिसला पाहिजे. कमीत कमी किंवा मोठा आशय हा कमीत कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न, या चित्रामधून सांगण्याचा प्रयत्न हा मुखपृष्ठकाराचा असतो. म्हणून मुखपृष्ठ हे अत्यंत आकर्षक, त्याचं शीर्षक वेगवेगळ्या रंगामध्ये डिझाईन असणं हे या मुखपृष्ठकारांना करावं लागतं आणि ती तयार करून या ठिकाणी प्रकाशन संस्थेमध्ये किंवा संपादन विभागाकडे त्याला ती द्यावी लागतात. वितरण विभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. वितरण विभागांना या ठिकाणी संपादक अत्यंत मौलिक मार्गदर्शन करत असतो आणि ही जी कार्य आहेत ही संपादन विभागाकडून अत्यंत अचूक आणि वेळेत पार पाडली जातात. आणि मग अशा वेळेस हे लेखकाकडून हस्तलिखित स्वीकारण्यापासून ते वेगवेगळ्या टप्प्यावर या संपादकाचं कार्य अखंडितपणे चालू असतं आणि संपादक हा या ठिकाणी संपूर्ण साहित्यकृती वाचून दुरुस्त करत असतो आणि मगच या ठिकाणी ही साहित्यकृती संपादित होत असते. अशी ही संपादन प्रक्रिया घडत असते. आता या ठिकाणी संपादन झाल्यानंतर निर्मिती विभागाकडे आपल्याला जायचं आहे. आता कोणत्याही या ठिकाणी पुस्तकाच्या निर्मितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विभाग असतो तो या ठिकाणी निर्मिती विभाग हा काम करत असतो. म्हणजे निर्मिती करत असताना प्रत्यक्षपणे कार्य करणं आणि एखादं पुस्तक ज्यावेळेस प्रकाशनासाठी येतं किंवा एखादी साहित्यकृती प्रकाशित होण्यासाठी या निर्मिती व्यवस्थेमध्ये येते, त्यावेळेस या ठिकाणी ही साहित्यकृती स्वीकारल्यानंतर संपादकाच्या सूचनेनुसार किंवा संपादन विभागाच्या सूचनेनुसार याचं प्रत्यक्ष निर्मिती हा एक विभाग कार्यरत असतो किंवा कार्य करीत असतो. आता पुस्तकाची छपाई करण्यासाठी योग्य प्रकारचा छापखाना लागतो. अर्थात आज जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर असंख्य प्रकाशन संस्था कार्यरत आहेत आणि अनेक ठिकाणी मुद्रण व्यवस्था चालते आणि अशी ही मुद्रण व्यवस्था अत्यंत चांगली असणं, उत्कृष्ट असणं आणि त्याच्या अक्षराचे फॉन्ट जे काही विविध फॉन्ट असतात ते फॉन्ट असणं, अचूक स्पेस सोडणं किंवा अचूक फॉन्टमधून जे काही वेगवेगळ्या टाईपचे अक्षर आहेत ती अक्षरं छापणं, म्हणजे हा जो छापखाना आहे तो छापखाना अत्यंत चांगला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जी साहित्यकृती या निर्मिती व्यवस्थेमधून किंवा संपादनापासून ही पुढे जात असते त्यावेळेस त्या ठिकाणी बांधणीकार हा अत्यंत महत्त्वाचा असतो, चित्रकार महत्त्वाचा असतो. चित्रकारसुद्धा काय करत असतो, एखाद्या साहित्यकृतीमध्ये जर अधूनमधून जर काही चित्र द्यायचे असतील संबंधित लेखाला उद्देशून किंवा संबंधित त्या कादंबरीला, कथेला, कवितेला अनुषंगानं जर चित्र काढायचे असतील तर काही चित्रकार बाहेरून मागवावे लागतात. कधीकधी अशा प्रकाशन संस्थेमध्ये चित्रकारसुद्धा कार्यरत असताना दिसून येतात. मग अशा बांधणीकाराची, अशा चित्रकाराची या ठिकाणी निवड करावी लागते आणि वेळापत्रकानुसार काम करून घेण्याची जी जबाबदारी आहे ती सगळी जबाबदारी ही या निर्मिती व्यवस्थापन विभागाची आहे. म्हणून निर्मिती व्यवस्थापन विभाग हा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणून निर्मिती विभाग हा या ठिकाणी कार्यरत असतो आणि त्याच्या या नजरेखालून किंवा त्याच्या या अंमलबजावणीखालूनच ज्यावेळेस संपादकाकडून निर्मिती विभागामध्ये ही साहित्यकृती येते त्यावेळेस या ठिकाणी निर्मिती विभागातले जे काही अधिकारी असतात किंवा काम करणारे या ठिकाणी वेगवेगळे पदाधिकारी असतात हे या ठिकाणी काय करतात तर अत्यंत बांधणी अचूक करणं, चांगली चित्र निर्माण करणं आणि चांगली छापाई करणं किंवा योग्य अचूक या ठिकाणी शाई वापर करणं, म्हणजे अशा वेगवेगळ्या या दृष्टिकोनातून ही जी निर्मिती व्यवस्था आहे ही निर्मिती व्यवस्था अशी आपली भूमिका
ही पार पडत असते. आता बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या ज्या अग्रगण्य मानलेल्या ज्या काही प्रकाशन संस्था आहेत, पुण्या मुंबईसारख्या, कोल्हापूरसारख्या किंवा नागपूरसारख्या, या ठिकाणी काही प्रकाशन संस्थाचे स्वतःचे छापखाने आहेत, स्वतःचे मुद्रक आहेत, स्वतःचे बांधणीकार आहेत, स्वतःचे चित्रकार आहेत, स्वतःचे मुद्रित शोधक आहेत आणि स्वतःचे लेखकसुद्धा या ठिकाणी आहेत. बरेचसे आता या महाराष्ट्रामध्ये जे नावाजलेले लेखक आहेत, अशा लेखकांनी सुद्धा अशा असंख्य प्रकाशन संस्था या ठिकाणी निर्माण केलेल्या दिसतात. म्हणून या ठिकाणी असंख्य प्रकाशन संस्था आपल्याला अशा आढळून येतात की स्वतःचाच छापखाना आहे किंवा स्वतःचंच मुद्रण व्यवस्था आहे किंवा स्वतःचेच बांधणीकार आहेत, स्वतःचेच चित्रकार आहेत, स्वतःचेच मुद्रण व्यवस्था म्हणजे मुद्रण शोधक आहेत. म्हणजे असे ही असंख्य प्रकाशन संस्था महाराष्ट्रात काम करीत आहेत आणि अशा या विविध विभागाकडून त्यांच्याकडून वेगानं काम करून घेणं हे या प्रकाशन संस्थेला सहज शक्य होतं. म्हणून अनेक प्रकाशन संस्था या ठिकाणी अत्यंत वेगाने अशा साहित्यकृती कार्यरत असतात, म्हणजे प्रकाशन करत असतात. संपादन विभागाकडून निर्मिती विभागामध्ये जातात आणि निर्मिती विभागाकडून पुढे वितरण विभागाकडे ही साहित्यकृती जाते. ज्यावेळेस एखादी साहित्यकृती प्रकाशकाकडून अचूक तपासून पुढे वेगवेगळ्या घटकांमधून जात असते, त्यावेळी संपादन करणं आणि या ठिकाणी परत निर्मिती विभागाकडे जाणं आणि निर्मिती विभागाकडून परत वितरण विभागाकडे जाणं. मागील तासाला आपण वितरणाची विविध माध्यमं पाहिली होती. अशा वितरण विभागामधून या प्रकाशन संस्थेमध्ये जो काही वितरण विभाग असतो, तो वितरण विभाग अत्यंत महत्त्वाचा असतो किंवा त्याला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व या प्रकाशन व्यवस्थेमध्ये असतं. किंबहुना हा जो प्रकाशन व्यवस्थेचा वितरण व्यवस्था ही आत्मा असते असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं गेलं आहे. आता वितरण विभागाचा या ठिकाणी थेट ग्राहकाशी संपर्क असतो. मागील काही तासाला आपण पाहिलं होतं की वितरण व्यवस्था करत असताना आज जाहिरात ही केली जाते, वितरण हे यामार्फत केलं जातं. अर्थात वितरण करणं, जाहिरात करणं, जाहिरातीची विविध माध्यमं वापरणं आणि त्यातूनच या ठिकाणी वितरण विभागाचा थेट ग्राहकाशी संपर्क असणं हेही महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळेस या ठिकाणी संहिता निवड करत असताना वितरण विभागाचाही कधीकधी सल्ला घेणं हे अत्यंत श्रेयकारक असतं. कारण का तर आत्ताच्या घडामोडीला या लेखकानं लिहिलेली जी संहिता आहे किंवा ती स्क्रिप्ट आहे किंवा निवडलेली कादंबरी आहे, निवडलेली कथासंग्रह आहे, कविता संग्रह आहे किंवा एखादं अनुवादित साहित्य आहे, हे या ठिकाणी योग्य आहे की नाही, काळाला अनुरूप आहे की नाही, वाचकांना हा विषय रुचतो की नाही, किंवा ही साहित्यकृती किंवा हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर समाजामध्ये, वाचकांमध्ये एक फार मोठा डोंब उसळेल किंवा फार मोठा प्रक्षोभ होईल, अशी या ठिकाणी काळजी करावी लागते. मी या ठिकाणी उदाहरण देईन. ज्यावेळेस डॉक्टर आनंद यादवांची क्रांतिसूर्य तुकाराम नावाची कादंबरी प्रकाशित झाली आणि ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्या या कादंबरीमधून जे संत तुकारामाबद्दल जे काही लिखाण होतं, ते लिखाण वारकरी पंथांना ते काही पटलं नाही. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या कादंबरीबद्दल एक फार मोठा गदारोळ माजला होता आणि या कादंबरीवर वारकरी संघटनाच्या काही पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतला आणि ही कादंबरी विक्रीसाठी थोपवली गेली. त्याची वितरण व्यवस्था बिघडली म्हणण्यापेक्षा ती वितरण व्यवस्थाच थांबवली, त्याची जाहिरात थांबवली आणि हे पुस्तकावर बंदी आली. म्हणजे अशा घटना घडू शकतात. म्हणून प्रकाशकाला, संपादकाला, वितरण व्यवस्थेला, निर्मिती व्यवस्थेला, प्रत्येक घटकाला या ठिकाणी सावध असावं लागतं. जर या ठिकाणी एखाद्या लेखकाची संहिता निवड करताना काही त्रुटी झाल्या, काही चुकी झाल्या, तर या ठिकाणी अशा कथांवर, कादंबरीवर कदाचित बंदी येऊ शकते. समाजाला हा विषय रुचत नाही. एखाद्या थोर महात्म्यावर टीका टिप्पणी करणं, एखाद्या राजकारण्यावर टीका टिप्पणी करणं किंवा पुस्तकांमधून अश्लील लिखाण करणं हे या वाचकांना रुचेल का? कारण समाजामध्ये आपण बघतो अनेक वेगवेगळे वर्ग असतात. काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात, काही सकारात्मक विचार करतात, काही नकारात्मक विचार करतात, काही वाचून सोडून देतात. वाचक वर्ग हा विविध प्रकारचा असतो. ज्याला रुचेल
तो त्या ठिकाणी वाचतो, सोडून देतो, काहींना न पटेल त्याबद्दल प्रक्षोभ करतो, आरोप प्रत्यारोप होत असतात. म्हणजे त्या साहित्यकृतीची निवड करत असताना, संहिती निवड करत असताना या ठिकाणी ही जी वितरण विभाग आहे त्या वितरण विभागाचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं, श्रेयकारक ठरतं. म्हणून प्रकाशन संस्थेनं पुस्तक प्रकाशित केल्यानंतर जे काही तयार झालेलं पुस्तक आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर वितरण व्यवस्थाची. आता वितरण व्यवस्था ही प्रकाशन संस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक असते, हे मागील तासाला आपण पाहिलेलं होतं. म्हणून वितरण करणं आणि सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्थात वितरण व्यवस्थासुद्धा काय करत असते, वेगवेगळ्या अशा प्रकाशन संस्थेमध्ये जी काही पुस्तकं अनेक जुन्या काळापासून नव्या काळापर्यंत जी प्रकाशित झालेली आहेत अशांची सूची, कथा, कादंबरी, अनुवादित साहित्य, समीक्षा किंवा नाटक किंवा आणखी विनोदी प्रवास वर्णन जी काही साहित्यकृती आहे अशी साहित्यकृतीची विभागवार सूची तयार करत असतो. आणि अशा सूचीनुसार या ठिकाणी ती सूची वेगवेगळ्या स्तरावर, मग ते सार्वजनिक ग्रंथालय असतील किंवा खाजगी ग्रंथालय असतील किंवा सरकारी ग्रंथालय असतील किंवा काही शैक्षणिक संस्था, माध्यमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय, अशा वेगवेगळ्या स्तरावर ही वितरण व्यवस्था या ठिकाणी कार्यरत असते. ती सूची अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असतात आणि मग या ठिकाणी हे पुस्तक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, जबाबदारी ही कोणाची आहे, तर वितरण व्यवस्थेचे आहे. आता पुस्तक प्रकाशित झालेलं जे एखादं असेल ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं, त्याला प्रसिद्धी देणं किंवा यदाकदाचित आज काय झाले, नव्या पद्धतीनं आज ऑनलाईन सगळ्या पद्धती होताना दिसतात. आज ऑनलाईन याची जाहिरात केली जाते, इंटरनेटच्या माध्यमातून जाहिरात केली जाते, फेसबुकमधून जाहिरात केली जाते, ट्विटरमधून जाहिरात केली जाते, इंस्टाग्राममधून जाहिरात केली जाते, व्हॉट्सअपमधून जाहिरात केली जाते. ही जी आज सोशल मीडियाची विविध माध्यमं आहेत या माध्यमातून याचं म्हणजे जाहिरात आहे ती जाहिरात केली जाते. तरी पण आज ग्रामीण भागात अनेक फिरती प्रतिनिधी असतात आणि अशा फिरती प्रतिनिधीमार्फत सुद्धा याची वितरण व्यवस्था चालते, त्याचा प्रचार आणि त्याचा प्रसार या ठिकाणी केला जातो. हे जाहिरातीचं सुद्धा संयोजन या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ही सर्व प्रकारची जी कार्य आहेत ही कार्य वितरण विभाग असतो, तो विभाग या ठिकाणी प्रकाशन संस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचं काम पार पाडत असतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे याचं व्यवस्थापन आणि जमा खर्च हे सुद्धा या ठिकाणी घटक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता कोणत्याही व्यवसायामध्ये जर आपण पाहिलं तर व्यवस्थापन आणि जमा खर्च म्हणजे याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आता व्यवस्थापनामध्ये प्रकाशन संस्थेमध्ये सर्व विभागामध्ये परस्पर संपर्क असतो आणि सहकार्य असतो. आणि असं परस्पर सहकार्य असणं किंवा परस्पर संपर्क असणं हेही महत्त्वाचं असतं. आता यामध्ये लेखकाच्या मानधनाचा हिशोब ठेवणं म्हणजे व्यवस्थापन जमा खर्च काय करतं, तर अंतर्गत काम करणारे जे मजूर असतात, कामगार असतात, विविध अधिकारी असतात, पदाधिकारी असतात, यांचं मानधन देणं आणि लेखकाचं मानधन त्याचा हिशोब ठेवणं, विविध जे कायदे आहेत ते कायदे नियम असतात काही तरतुदीप्रमाणे त्याची पूर्तता करणं, या कार्याचा व्यवस्थापनामध्ये काय होतो, या ठिकाणी प्रकाशन संस्थेमधील सर्व विभागामध्ये परस्पर संबंध आणि संपर्क ठेवण्यात येतो. आणि यामध्ये लेखक असेल, वितरक असेल यांच्याबरोबर करार करणं म्हणजे व्यवस्थापन आणि जमा खर्च यामध्ये अत्यंत महत्त्वाचा हा घटक आढळून येतो. आणि सर्व विभागामध्ये संपर्क ठेवणं, सहकार्य ठेवणं आणि यामध्ये लेखक असेल, वितरक असेल यांच्याशी करार करणं, कायद्याची तोंड ओळख करणं आणि अशा सर्व कार्यवाहीचा मागोवा हे या ठिकाणी व्यवस्थापन करत असतं. आणि खरेदी विक्रीची जी काय वसुली आहे ती वसुली करणं, लेखकाच्या मानधनाचा हिशोब ठेवणं, विविध कायदे नियमांची तरतुदीप्रमाणे पूर्तता करणं, या सर्व कार्याचा व्यवस्थापनामध्ये समावेश होतो. म्हणून वार्षिक ताळेबंद जो आहे, संस्थेची आर्थिक प्रगती किंवा प्रकाशित पुस्तकांची हालचाल, सूची म्हणजे अशा या विविध जमा खर्चाच्या नोंदी ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे एकूणच या सर्व घटकांचा परस्पर सहकार्यातून प्रकाशन संस्था आकार घेत असते आणि प्रकाशक हा या ठिकाणी प्रकाशन संस्थेचा केंद्रस्थानी असतो आणि तोच या ठिकाणी सर्व घटकांच्या समन्वयातून संपर्काच्या आधारे अंतिम निर्णय घेण्याचं काम करत असतो. म्हणून प्रकाशन व्यवहार आणि संपादन
यामध्ये संपादन, निर्मिती विभाग, वितरण, व्यवस्थापन आणि जमा खर्च या घटकांवर विचार केल्यानंतर पुढील तासाला आपण प्रकाशन संस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यावर आपण विचार करू. ठीक आहे, धन्यवाद.